राईट आणि नॉस्टॅकॅनकडे सूरज माळी. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिला जातोय दीपेशजी भोईर दाऊ यांच्या शुभ असते आणि नक्कीच पुन्हा एकदा मंचावर विराजमान होताना बघायला मिळतात. जाऊया मॅचला होत आहे सुरुवात. पहिला बॉल पाहिला आपण तर सुरुवात होताना आपल्याला जर बघायला मिळाली निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा मॅच आहे हा, कारण की नक्कीच रेग्युलरली आपण पाहिलं तर 3 ओव्हरचेच मॅचेस सेकंड असो की मग थर्ड राऊंड असो, पण हा 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा मॅच सुरुवात होताना पाहायला मिळते. आपण बघितलं तर मग डॉट या बॉलने निलेश एक चांगला बॅटर आहे. अजयच्या विरोधात आपण पाहिले तर मग आक्रमकता फुलटॉस या वेळेला नाही सोडणार. जैसी गेंद 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 वैसी नसीहत. बॉल बाउंड्रीच्या बाहेर 6. थँक्यू डीजे. पहिला बॉल बॉलरच्या नावावर, दुसरा बॉल बॅटरच्या नावावर. क्रिकेट आपण बघितलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघा नक्कीच जो श्वान्स बसला आहे नक्कीच त्यामुळे थोडासा अडथळा देखील निर्माण होऊ शकतोय. परंतु जाऊया. हा बॉल मात्र हवेत खेळला जातोय. फिल्डर पोहोचतील का? विजय चौधरी पोहोचले गेलेत. या क्षणाला आपण बघितलं तर मग असं वाटलं होतं की पुन्हा एकदा मोठा फटका येतो की काय, परंतु विकेट येताना पाहायला मिळाली. अजय चौधरीच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग सफलता प्राप्त केली जाते आणि निलेश परेड नावाचा बॅटर केला जातोय बाद. पहिला धक्का वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही या टीमला दिला जातोय. सारे पोर पोरी मिळून धिंगाणा घालूया तर त्याच्या तालावरी वाजते डीजे यो जीवाचा भारी. लाल चॉकलेटी टी शर्टावर फोटो आहे हा वीराचा माझ्या राघोजी भांगऱ्यांचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये साऱ्या गावामध्ये नाव गाजते आमच्या राघोजी भांगरेंचा. जसं म्हणतात ना की हारता हो है जो बार बार शिकायत करता है लेकिन जीतता लेफ्ट राईट दोन्ही बाजूने खेळण्याची धमक ठेवणारा खेळाडू म्हणजेच करण नाईक. बॅट मात्र फिरवली होती वेगाने, मात्र बॅटमध्ये चेंडू आला नाहीये. सूरज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे थोडंसं मिसफील्ड झालं होतं, परंतु एकच धाव मात्र मी येईल. सूरज ह्या खेळाडूला आपण बघताय, आपण बघितलं तर हा खेळाडू ना या मैदानावर प्रत्येक बॉलरसाठी कर्दन काळ ठरला गेलाय. त्याच्यासमोर किती चांगला बॉलर असो मात्र त्या बॉलरला मात्र नक्कीच बघत नाहीये. बॉलरचा फक्त बॉल बघतोय आणि तो म्हणजेच कुठे तर स्टँडमध्ये. हा कारणामध्ये आणि नक्कीच या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा त्याने केलाय. आपण बघितलं तर या टीमचा ही मॅन आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर ही मॅन म्हणजे शक्ती प्रदर्शन करू शकतोय आणि शक्ती प्रदर्शन करताना डेफिनेटली या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की मी तर म्हणेन की या मॅचमध्ये संपूर्ण आपण बघितलं तर सूरज माळीचाच नक्कीच रोल प्रमुख असेल. बॅक टू द बॉलर, समोर खेळण्याचा प्रयत्न विजय आहे तिकडे. चेंडूला मात्र अडवलं जातंय. सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. एक धाव मात्र मिळेल. एक धावाने टीमचे टोटल वाढताना पाहायला मिळते. 8च्या घरामध्ये कंप्लीट झालेले चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत या ओव्हरमध्ये. 5 धावा बघा 5 झाले म्हणजे 8 इथे आपण बघितलं तर एखादा चांगला फटका म्हणजे 14 किंवा नक्कीच 12 आपण बघितलं. हे माइंडसेट असेल कारण की 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली तुम्हाला 40+ धावा हा उभा करण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. बॉलरवर देखील प्रेशर असेल. अजय चौधरी आपण बघतोय, त्यांना माहिती आहे की ओव्हरमध्ये एक बाउंड्री, परंतु नक्कीच की आपल्या संघासाठी एक चांगला स्पेल मात्र फेकायचा आहे आणि चांगला स्पेलसाठी आपण बघितलं तर मग करणकडे आपण बघितलं तर ज्याप्रमाणे काबिलियत आहे दोन्ही बाजूने उजव्या हाताने खेळू शकते, डाव्या हाताने खेळू शकते, ही कला कमी खेळून मिळते. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता याही वेळेला आपण बघितलं तर बघा आणि डॉट बॉलचा मात्र येताना पाहायला मिळेल इशारा. पहिला षटक पहिला स्पेल आपण बघितलं तर मग 8 धावेंचा पाहायला मिळाला. बघा षटकार आला होता, कदाचित वाटलं होतं की धाव फलक जास्त येतील धावा, परंतु नाही आल्या आणि तिकडे आपण पाहू शकतो इतर फक्त 8 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग अजय थोडेसे वाचले गेलेत, परंतु इथे आता सूरज माळी याने एक विचार करावा लागेल. जर 8 धावा आल्या तर मग थोडंसं आपण मागे पडलोय. डेफिनेटली काजूपाडा टीमसाठी तुम्हाला 40+ टोटल उभा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की 40+ टोटल या मैदानावर एक चांगला टोटल हा मानला जाऊ शकतोय. थँक्यू डीजे. विजय चौधरी येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. बॉलिंग करताना सामना करतील सूरज माळी. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आले तर आणि विजय त्यांच्या हातामध्ये एक मोठे बंधू गेले आणि छोटे बंधू त्यांचे आले बॉलिंगसाठी. हो, पहिला बॉल पहिला पण तर मग उंचावण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज होती, प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. सिंगल धाव मात्र मिळालं. सिंगलने आपण बघितलं धाव फलक 9च्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळाले. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीम या मॅचमध्ये आपण बघितलं तर एक चांगलं मोठं वाला आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करतोय. करण नाईक यांना पण बघितलं मागच्या ओव्हरमध्ये त्याने उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो थोडासा नाहक ठरला गेला. या वेळेला माइंडसेट काय असेल, कारण की लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहिले तर आहेत आणि डीपमध्ये फील्ड मात्र सेटअप केली आहे. विजय टू करण आमना सामना मॅचमध्ये. ऑन साईडवरून चेंडूला मात्र खेचण्याचा प्रयत्न अजय चौधरी आहेत तिकडे. चांगले फिल्डिंग होताना पाहायला मिळते. प्रॉपर बॅटमध्ये चेंडू येत नाही. आता प्रेशर वाढलं गेलं बॅटर सूरज माळीवर. धावा येतात सिंगल सिंगल. एक मोठा फटका निलेश परेडच्या बॅटमधून येताना बघायला मिळाला. त्यानंतर थोडंसं स्ट्रगल आपल्याला होताना बघायला मिळालंय. आता सूरज माळी आले, टीमची टोटल पुढे सरकली गेली आहे. 10 धावा. सूरज माळी नाही पडणार कमी. या वळेला मात्र बॉलवर तुटून पडले. षटकार. 6 धावा. थँक्यू विजय. पुढील बॉल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डेफिनेटली जाईल. 7 धावांसाठी सिक्सर. सूरज माळी बघा त्याने लय पकडली. सुरुवातीला थोडीशी लय मात्र मिळत नव्हती, परंतु आता 2 चांगले फटके, 2 चांगले दर्जेदार स्ट्रोक मात्र कन्वर्ट केले. धाव फलकाला मात्र आकार दिला. धाव फलक थांबवलं होतं ना, आता चांगल्या स्थितीमध्ये दिसतंय. पोचलं 20च्या पलीकडे, 22 वर पोचला आणि सूरज माळी नाही पडणार कमी. दर्शवलं गेलंय आय एम इज फायर. तिसरा येईल डेफिनेटली. आपण पाहतोय पुढे स्टेप आउट होऊन चांगला फटका आणि आता लय प्राप्त केलंय. फलंदाज लय मध्ये आणि गोलंदाज भय मध्ये. धाव संख्या वाढली. धाव संख्या आपण बघितली तर मग 28च्या घरामध्ये पोहोचली. थँक्यू डीजे. बघा 20 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि 24 धावा अनुमान लगावला होता की या ओव्हर मध्ये येतील कदाचित आणि त्या येताना पाहायला मिळतील. आता 24 नाहीये तर 26 आल्यात या ओव्हर मध्ये. अंदाजा ठरवला होता आणि त्या अंदाजापेक्षा जास्त आल्यात. डेफिनेटली 26 धावा आल्यात या ओव्हर मध्ये आणि धाव फलक जाऊन पोहोचलं गेलंय. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय दीपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून सूरज माळीसाठी. मुळातून वाटेल. चौतीस धावा झाल्यात आणि नक्कीच आपण पाहिलं तर
येतील आता बॉलिंग ट्रॅकवर. पलटून टाकलं, अफलातून मात्र बॅटिंग बघायला मिळाली आहे. आणि इथे सुरुवात, ओ पॉवर नव्हती या फटक्यामध्ये. स्टोक कन्वर्ट केला होता, फोल्डर होते तिकडे परशुराम, त्यांच्या हातामध्ये झेल कन्वर्ट केला जाईल आणि विकेट मिळेल जयेशला. फलंदाज बाद पाहतोय आपण करण. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. फलंदाज बाद होताना बघायला मिळाला तिकडे आपण पाहिलं तर मग करण सूरज माळीने मागच्या ओव्हरमध्ये म्हणजे जवळजवळ ज्याप्रमाणे खेळ केलाय, परंतु आपण आता लक्ष पूर्णपणे सूरजकडे नाही ठेवू शकत, कारण की कैलास देखील त्या कॅटेगरीतले खेळाडू आहेत. त्यांना देखील अनदेखा करू शकत नाही आहे, कारण की त्यांची सुरुवातीला बॅट चालली नाही आहे, परंतु या मॅचमध्ये डेफिनेटली त्यांची बॅट ही चालताना आपल्याला बघायला मिळू शकते. हा बॉल पाहिला आपण तर मागे चाललाय, पंचांचा इशारा मिळेल, हा असेल वाईड. एक्स्ट्रा रन्स टीमची टोटल 35. धाव फलक डेंजर एंडकडे. नक्कीच जाताना पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा पडल्या, त्यामुळेच आपण बघितलं की थोडासा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ देखील आपण बघितलं तर मग श्वास अडकला होता. नक्कीच मोकळा झाला, कारण की चांगल्या प्रकारे सूरजने एका बाजूने मात्र जबाबदारी सांभाळली. 4 षटकार मात्र ठोकले गेले. जयेशचा हा बॉल पाहिला आपण तर नक्कीच बॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. अब आएगा असली मजा, कारण की पुन्हा एकदा सूरज आले त्यांच्यासाठी. ऑलरेडी आपण बघितलं तर मग 500 रुपयाचं पारितोषिक दीपेशजी भोईर दाव यांच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्या बॅटिंगला इम्प्रेस होऊन. आणि नक्कीच कदाचित आता तशीच आणखीन काही बॅटिंग बघायला मिळू शकते, कारण की 4 कंटिन्यू षटकार त्यांनी ठोकले गेलेत आणि या ओव्हरचे चेंडू देखील असतील आपण बघितलं तर 4, म्हणजेच त्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 4, म्हणजेच 8 होत आहेत कंटिन्यू, म्हणजे रेकॉर्ड होऊ शकतं. हो, एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला गेला जयेशच्या माध्यमातून. धीमा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे सरकली जाते 37च्या घरामध्ये. धावफलक आपण बघितलं तर 4 मध्ये डेफिनेटली 50 प्लस जाणार आहे. 50 प्लस जाईलच डेफिनेटली, कारण की आतापर्यंत धावसंख्या 37च्या घरामध्ये दिसून येते. पुन्हा पाहिलं आपण तर हा बॉल मात्र जो हाताळला जातोय लेग स्टंपच्या, बघितलं आपण तर चला आता तिसऱ्या अंपायर्स या. चला, आमच्या तिसऱ्या अंपायरच्या थ्रू देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचले की वाईट बॉल असेल. जयेश पुन्हा एकदा तयार सूरजसाठी. अजून काही तलवार घेऊनच आहे, तलवार आहे आणि वार होणार. चेंडूची फेकी पाहतोय आपण येते जवळजवळ आपण बघितलं तर मग 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातील. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 40 धावा ओव्हरमध्ये चेंडू कंप्लीट झालेत 3. डेफिनेटली आपण पाहतोय की मग 3 चेंडूचा खेळ शेष आहे. फुलटॉस सोडणार नाहीयेत. इकडे आपण बघितलं तर मग सूरज माळी आणि चौकार. 44 धावा फलकावर पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. जवळजवळ आपण बघितलं तर मग फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडू जर आपण बघितला तर कन्वर्ट केला जातोय. 44 धावा, 2 चेंडू असतील आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये अंतिमचे 2. सूरज माळीने मात्र पुन्हा लय प्राप्त केली आणि 50 प्लस धाव फलक. हो, चांगला असेल, चांगला असेल.
जयेशने थोडंसं आपण बघितलं तर मग कमबॅक करून दिला गेलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतोय जास्त धावा केल्या. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा पाहू शकतोय आपण. या बॉडीला आपण बघितलं तर मग षटकार येताना बघायला मिळेल आणि 3 ओव्हरचा खेळ कम्प्लीट आणि धाव फलकावर पाहतोय आपण. 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष. क्या आपको पोर्न फिल्में देखना पसंद है? ये बात बहुत कम लोग जानते हैं। एक नया थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आमच्या डीजे ऑपरेटरला काय माहीत कोणाची आठवण झाली आहे. सध्या तरी त्याने गाणं मात्र जे लावलंय. सध्या तरी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा 18 चेंडूमध्ये मोठा धावांचा डोंगर उभा केलाय. मागच्या मॅचमध्ये 43, पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग 42, दुसऱ्या मॅचमध्ये 43 आणि तिसऱ्या मॅचमध्ये तब्बल 51. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन दोन मैदानाच्या आतमध्ये बंधू जयेश तारवी अँड ऋषिकेश तारवी बॉलिंग मार्कवर येताना बघायला मिळत आहेत. मिस्टर रोहित ठक्कर त्यांच्या हातामध्ये बॉल आणि नक्कीच रोहित पाहिले आपण तर मग एक चांगले बॉलर, विकेट टेकर बॉलर आपल्याला बघायला मिळालेत आणि विकेट टेकिंग बॉलिंग करत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. समोर ऋषी आहेत. काजूबाडा टीमच्या माध्यमातून
हा प्रयत्न धावा चेस करण्याचा प्रयत्न होताना बघायला मिळेल का? बॉल मात्र आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र वळताना आपल्याला जर बघायला मिळालाय. थोडंसं आपण बघू शकतोय की मग डावखोर आहे त्याच्या बॅटरसाठी पण पाहिला तर मग हा बॉल बाहेर वळणाला पाहायला मिळाला. जवळजवळ आपण बघू शकतो की पहिल्या बॉलवर धाव अर्जित केली जाते. एक सुरुवात होताना पाहायला मिळते फलकाची. जिंकण्यासाठी 51 पहिल्या बॉलवर 1 म्हणजे 17 बॉलमध्ये 50 धावा ह्या हव्या असतील. जयेश तारवी, ऋषिकेश तारवी दोन बंधू आपण पाहिले. फील्ड मात्र सेटअप केली जाते जयेशसाठी. रोहित बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर लाईन सुंदर आहे. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होताना बघायला मिळत नाहीये. चांगली लेंथ मात्र हाताळली जाते. ही लेंथ आपण पाहू शकतोय प्रत्येक खेळाडूसाठी घातक ठरते. कारण की या लेंथला खेळणं अवघड जात आहे. हे आपण भरपूर वेळा टेनिस क्रिकेटच्या पटलामध्ये बघितलंय. ऑफस्टमच्या बाहेर फटका मात्र खेळला गेलाय परंतु फिल्डर तिकडे आहेत. फिल्डर पोहोचतील का तर नाहीये आणि उत्तर मिळालंय चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. कोण नडल तू असल्यावर बर पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. चौकार आला. धाव फलक आपण बघितलं 5च्या घरामध्ये पोहोचलं. 3 चेंडू आणि 5 धाव फलकावर पाहिल्यात आपण. समोर टाकण्याचा प्रयत्न आहे. डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहतोय आपण, इकॉनॉमिकल बॉलिंग. कारण की या मॅचला आपण बघितलं वाचवण्यासाठी एक ओव्हरचा स्पेल पुरेसा आहे आणि तो स्पेल येतोय आपल्याला बघायला मिळतोय. ही मॅच आपण बघितली तर मग पूर्णपणे कठीण होताना बघायला मिळते काजूपाडा टीमसाठी. चेसिंग करताना ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात पाहिजे ती सुरुवात मात्र शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आत्तापर्यंत 4 बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळले गेलेत आणि फलकावर फक्त 5 धावा आहेत. त्यामुळेच इथे आपण बघू शकतोय की वाघोबा स्पोर्ट्स टिवरी पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. लॉर फुलटॉस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारे फुटवर्कचा वापर केला जात नाहीये बॅटरच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता मात्र आपण बघितलं तर कदाचित थोडासा चांगला नक्कीच फुटवर्कचा वापर केला असता चांगला फटका देखील मिळाला असता परंतु नाही आहे. इकडे आपण बघितलं सिंगल फक्त 6 धावा 5 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिमचं असेल या ओव्हरमध्ये. ऋषिकेश स्ट्राईक एंडकडे आपल्याला येताना बघायला मिळत आहेत. ऋषिकेश लेफ्टी आहेत परंतु नक्कीच त्यांच्या बॅटमधून धावा येतील का? खेळायचा होता कुठे, चेंडू गेलाय कुठे, मागे मात्र झेल कन्वर्ट केला जाईल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का काजूपाडा टीमला. ऋषिकेश आउट. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू डीजे. माझ्या देवाच्या दर्शनाला दर्शनाला चैत्र महिन्यात गर्दी होते. माझ्या 45 धाव्यांची गरज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फक्त 6 धावा.
मॅच आपण बघितले तर पूर्णपणे वाघोबा स्पोर्ट्स टिवरीच्या हातामध्ये. मागच्या वर्षाचा इतिहास बघितला तर मग वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये येताना बघायला मिळाला होता. डेफिनेटली आज त्याच मार्गावर देखील आज देखील येताना आपल्याला बघायला मिळू शकतोय. जयेश समोर चांगला बॉल फिरवला जातोय बघा. एका बाजूने आपण बघितलं तर बॅटरचा फुटवर्क चालत नाहीये आणि मग बॉलर नक्कीच ह्याच गोष्टीचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल फिरकी मारा डॉट. 45 धावा येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. शॉट बनवण्याचा प्रयत्न होता या वेळेला बघितला पण तर मग प्रॉपर टायमिंग नाहीये. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. सुरुवातीला ज्या धावा लगावल्या गेल्या डेफिनेटली आपण पाहिलं की पुन्हा एकदा कमाल धमाल आणि मालामाल सूरज माळीने मात्र केलं. ज्याप्रमाणे त्यांची जी बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. क्लीन बॉल. बॅटर मात्र गणेश आउट. कपाचा वाघोबा बसलाय ऐटीत तोर गावाला. 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 थँक्यू सो व्हेरी मच डीजे. ही मॅच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे टिवरी संघाचं मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. सुरुवातीला धावा नाही आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मात्र आपण बघितलं तर गणेशची मिळाली. आता विजय चौधरी मैदानाच्या आतमध्ये फलकावर धावा आपण बघितल्या तर आहेत फक्त 7 धावा. कारण पुढचा चेंडू घेऊन तयार. या वेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आणि कॅच कंप्लीट केली जाते. विकेट डाऊन. विजय आउट. वर जंगलात मंदिर देवाचं रक्षण करतो साऱ्या भक्तांचं. रक्षण करतो साऱ्या भक्तांचं. रक्षण करतो साऱ्या भक्तांचं. प्रेक्षकांना अपेक्षा होती कदाचित ही मॅच एक चांगली कडवी मॅच बघायला मिळेल परंतु नाही आहे. वन साइड मुकाबला आणि नक्कीच आपण बघितलं तर एकतर्फी आपण बघितलं तर मग ज्याला म्हणतायत ना पुन्हा एकदा विकेटची संधी. पुन्हा एकदा विकेट 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 आणि 3 मला वाटते विकेट कंप्लीट केलेत आणि हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे बॉलर करणची. विकेटची हॅट्रिक तिसरी. भक्तिभावान तुझ्या चरणावर ठेवतो सुमनांच्या या माळा. ठेवतो सुमनांच्या या माळा. कपाचा वाघोबा बसलाय ऐटीत तोर गावाला. अजय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जो गेम चालू आहे. अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये. ओ हलक्या हाताने मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आणि अजय चौधरीने मात्र आपण बघितलं तर धाव कंप्लीट केली आहे. आता आपण बघितलं तर काय झालंय ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर या मैदानाच्या आतमध्ये विकेट ज्याप्रमाणे गमावले जातात ना जणू काही राशनच्या दुकानावर लाईन लावली आहे. एक आला गेला एक आला गेला आणि नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यमान उपसरपंच साहेब नूतन कुमार भोईर साहेबांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम साहेब पुन्हा एकदा स्वागत असेल आपलं. कपाचा वाघोबा बसलाय ऐटीत तोर गावाला.
टप्पाचा थँक्यू वाघोबा डीजे. बसलाय. धावफलकावर धावा आहेत 8 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर फक्त 8 धावा पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची ऊर्जा दिसली नाही आहे काजूपाडा टीमच्या माध्यमातून. आणि कोणत्याही प्रकारे आपण बघितलं तर इथे आहे ना की उत्तरच दिलं नाही आहे, चान्सच दिला नाही आहे. म्हणजेच आपण म्हणतात ना एकतर्फी निवडणूक, एकतर्फी पण प्रेम आणि एकतर्फी सामना हा कोणाला आवडत नाही आहे आणि हे बघायला मिळालंय. रोशन वज्रे बॉलिंग ट्रॅकवर चांगली बॉलिंग. पहिला बॉल देखील आपण बघितला चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळाला आहे. डेफिनेटली आपण विचार करायचा झाला तर चला राजावली टीमचे कॅप्टन असतील ते आपण मंद मंद पावलाने आमच्या टॉसबॉक्सच्या दिशेने प्रस्थान करा. आता मात्र एक कन्फर्म झाले की एक ट्रॉफी आहे ना ते याच विभागामध्ये राहील. नो बॉलचा इशारा मात्र आलाय. ओ हो, एज आली होती, कॅच पकडली गेली होती कीपरने, परंतु आपण बघितलं की मग स्टंपिंग. नो बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला, परंतु फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चालू असलेला सामना आपण सुरतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दाऊ यांच्या माध्यमातून आले ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा. 51 धावांचं लक्ष्य आहे आणि ते तर पूर्ण होणार नाही आहे कारण की धाव फलक भरपूर लांब राहिला आहे. विकेश नवीन बॅटर. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. विकेश तारवी त्याला आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकले होते आणि नक्कीच या मॅचमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय. बॉलिंग नाही चालली आहे, बॅटिंग नाही चालली आहे आणि कुठेतरी आपण पाहिलं तर मग मागे पडलेला पाहायला मिळते टीम काजूपाडा. किती बॉल आहेत आपण पाहू शकतो आता तर 3 बॉल आहेत आणि फक्त फलकावर 12. 51 धावांच्या प्रत्युत्तरास आपण बघितलं तर पूर्णपणे डॉमिनेट केलंय, स्ट्रगल केलंय. फटका हवेत आहे. झेलची संधी प्राप्त झाले. झेल कन्वर्ट केला जाईल. फलंदाज परशुराम आउट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. हम साथ साथ हे नक्कीच आपण बघितलं तर एक साथ आले तर एक साथ जाणार आणि नक्कीच हे चित्र बघायला मिळाले आतापर्यंत. हे मॅच आपण बघितलं वन साइड पाहायला मिळाले पण डेफिनेटली आपण बघितले शेवटचे मॅच राजावली अगेन्स्ट टिवरीच होणार हे कन्फर्म झाले. आता मधुकरसाठी हा बॉल फुल टॉस ऑन साईडला मात्र वळवला जातोय. धाव मात्र 1 आणि बॉल आपण बघितले तर बघ लास्ट ऑस्ट्रेलिया इनिंगचा हा बॉल आपण बघितला तर चाललाय मागे आणि मॅच जिंकली जाते पूर्णपणे. आपण बघितलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमने अभिनंदन. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे. किती धावा केल्यात आपण पाहूया. सूरजने 38 धावा, 10 चेंडू 38 धावा. प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. तसेच 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्याला जाईल. दाऊ भोईर यांच्या माध्यमातून आलेलं हे कॅश प्राईज आपल्याला बघायला मिळेल आणि नक्कीच ते देखील दिलं जाईल. टॉस देखील उडवला जाईल. चला कॅप्टन यायचं आहे. 2